नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलेलो आहोत अमरापूर पेण या ठिकाणी आणि गणपतीचे माहेरघर असलेल्या या शहराला अशी जी ओळख आहे. आणि आज आपण या ठिकाणी गोडबदेवचा सुखकर्ता गोडबदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ काळाचौकी मुंबई या ठिकाणून आपण ही गणेशाची मूर्ती त्या ठिकाणी बुक केलेली आहे. आणि ह्या आरवी कला केंद्राचे जे ओनर आहेत त्यांच्याकडून आपण या कला केंद्राविषयी आणि या सोबत अशा गणपतीच्या आरसाविषयी विचारणार आहोत. तर मला सांगा, या गणपतीचं स्वरूप आणि गणपतीचं जे रेखाटन केलेलं आहे ते रेखाटनाला किती दिवसापासून सुरुवात होते आणि किती महिने अगोदर या पूर्ण सेटअपचं तयारीला लागतात? आता आपल्याकडे या छोट्या ज्या मूर्त्या असतात त्या आम्ही डिसेंबर पासून चालू करतो आणि त्या ह्या मोठ्या मोठ्या मूर्त्या असतात हे मे पासून चालू होतं प्रोडक्शन वगैरे. आणि कलर काम 1-2 महिने आधीच आम्ही करून ठेवतो फिनिशिंग. आणि या जे गणपतीचं जे सुबक रूप जे घडवलं जातं ते मूर्तिकारांच्या कल्पनेतून आणि येणाऱ्या आपल्या गणेश भक्तांच्या कलेतून तुम्ही कसं साकारता? दरवर्षीचा एक्सपिरियन्स घेऊन आम्ही जे म्हणजे गणेश मूर्तिकारांचे जे मागण्या असतात मूर्तिकार भक्तांच्या, त्याप्रमाणे आम्ही दरवर्षी अपडेट करत जातो मूर्त्यांमध्ये. आणि जसं की आता आपण बघत आलेलो आहे, गेल्या वर्षी काही बॅलन्सिंग मूर्त्या जसं की कळरचा महाराजा आहे, अशा काही मूर्त्या या ठिकाणी पण मला आढळून येत आहेत, दिसून येत आहेत. तर त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या. हो नक्कीच. आता नवीन नवीन ट्रेंड निघत चालले आहेत सर्व मॉडिफाय मध्ये. स्टँडिंग मूर्त्या, पर्यंतचा महाराजा पण जो लास्ट इयर होता तो पण आता मार्केटमध्ये अवेलेबल आहे. 2.5 फुटामध्ये पण अवेलेबल आहे, 10 फुटामध्ये पण अवेलेबल आहे. आणि ह्या वर्षी जे मूर्तीचं स्वरूप आणि मूर्तीचे जे काही रेट आहेत ते कसे काय ठरवलेले आहेत? म्हणजे काही त्याच्यामध्ये कमी जास्त? हो हो नक्कीच. गेल्या वर्षीच्या प्रमाणे एक 25% तरी या वर्षी वाढ झालेली आहे. म्हणजे POP पासून ते प्रत्येक कलरच्या रेटमध्ये महागाई वाढली, त्याच्यामुळे मग रेडी मूर्त्यांमध्ये पण महागाई वाढलेली आहे. महाराष्ट्र शासनाचे जे काही निर्बंध आहेत जसं की प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि जे सुबक अशा मातीच्या मूर्त्या, त्याच्यामध्ये काही सध्या तुमच्या कारखान्यात किती मातीच्या मूर्त्या आणल्यामध्ये? आता एक 30% तरी मातीच्या मूर्त्या आहेत, पण 70% आपल्या POP चालतो. म्हणजे मातीच्या मूर्त्या पॉसिबल होत नाही तेवढ्या रेडी करण्यात. जेवढी मागणी आहे त्याप्रमाणे आम्हाला POPच्या मूर्त्या जास्त घडवाव्या लागतात. आणि आपल्या आरवी कला केंद्रामधून आपल्या ज्या मूर्त्या आहेत त्या कुठपर्यंत आणि परदेशात विदेशात जातात का? हो हो परदेशात वगैरे जातात. आणि रिटेल होलसेलवाले उज्जैन, हैदराबाद, लखनौ अशा ठिकाणी दिल्लीमध्ये पण गेलेले आहेत. तर दरवर्षी तिकडे जातात. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल आणि या ठिकाणी आम्हाला सुबक अशी मूर्ती बुक करून दिल्याबद्दल. गणपती बाप्पा हो.